नमस्कार. मी अनिरुद्ध मराठे. हा आठवडा अमेरिकेतून ह्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आज रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी 14वा भाग आपल्यासमोर सादर करीत आहे. या आठवड्यामध्ये अमेरिकेत अनेक घडामोडी घडल्या. त्यातल्या काही घडामोडींचा जगावर परिणाम जो होणार आहे तो आपल्याला सगळ्यांना थोडा बहुत आता अनुभवाला येईल. त्याचबरोबर अमेरिकेतल्या राजकारणाच्या दृष्टीने देखील अनेक गोष्टी घडल्या. परंतु या आठवड्यामध्ये इतक्या विविध घटना घडल्या असल्यामुळे आपण या आठवड्यातल्या केवळ 2 घटनांवरती जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत. त्या घटना म्हणजे अमेरिकेचा आणि इस्रायलचा इराणवर झालेला हल्ला आणि त्यानंतर पॅरामाउंट पिक्चर्सनी वॉर्नर ब्रदर्सला विकत घेण्याची जी मोहीम काढली होती ती मोहीम आता पूर्णत्वाला जाते आहे असं दिसतंय. ह्या 2 घटनांचा आपण आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या व्यतिरिक्त एक तिसरी महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन यांची अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सदस्यांनी चौकशी केली. त्या चौकशीच्या संदर्भात काय घडलं त्याचा आढावा आपण पुढच्या आठवड्यात घेऊ. तर सर्वप्रथम आपण जो आज आढावा घेणार आहोत तो म्हणजे इस्रायल आणि अमेरिकेने इराणबरोबर सुरू केलेलं युद्ध. हे युद्ध काल 28 फेब्रुवारी रोजी चालू झालं आणि या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांची हत्या करण्यात आली. मागच्या वर्षी जूनमध्ये इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या आण्विक क्षमता स्थलांवरती हल्ला केलेला होता आणि त्या हल्ल्यामध्ये इराणची आण्विक क्षमता जी होती ती जवळपास संपूर्णपणे नष्ट केलेली होती. त्यानंतर हा विषय थोडासा थंड झाल्यासारखा वाटत होता. परंतु जानेवारी महिन्यामध्ये इराणमध्ये अनेक प्रोटेस्ट, अनेक आंदोलनं चालू झाली इराणच्या सरकारविरोधात आणि त्यानंतर इराणमध्ये रेजिम चेंज म्हणजे सत्तापालट करण्याची अमेरिकेची योजना चालू झाली. आपण जर का ही व्हिडिओ सिरीज बघत असाल तर मी मागच्या आठवड्यात म्हणलं होतं की अमेरिका आणि इस्रायल इराणवर हल्ला करतील आणि तेच या आठवड्यात घडलं. या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांची हत्या झाली. परंतु मी प्रसारमाध्यमांवरती, सोशल मीडियावरती अनेक ठिकाणी असं बघतोय की अली खामेनेई जणू काही संत पुरुष होते अशा प्रकारे त्यांची भलावण केलेली दिसते. परंतु अली खामेनेई आणि इराण ज्या मुल्ला लोकांच्या ताब्यात आहे ते मुल्ला लोक हे काही संत पुरुष नाहीत किंवा हे किमान चांगले राज्यकर्तेही नाहीत. वाईट राज्यकर्ते तर ते आहेतच, परंतु त्याही पुढे जाऊन अत्यंत कपटी आणि अत्यंत धर्मांध असे हे राज्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे अशा राज्यकर्त्यांची सत्ता खरं तर उलथवूनच टाकली पाहिजे. अशा प्रकारे सत्ता उलथवण्यासाठी अमेरिकेने आपलं शस्त्रास्त्र वापरलं पाहिजे, अमेरिकेने आपलं लष्कर वापरलं पाहिजे. हे मात्र कितपत योग्य आहे हा प्रश्न उभा राहतो. अली खामेनेई यांनी काय काय केलं? मी काही आंदोलनांची यादी आपल्यासमोर ठेवलेली आहे. 2009 मध्ये ग्रीन मूव्हमेंट म्हणून एक आंदोलन झालं, त्यामध्ये शेकडोनी लोक मारली गेली. 2019 मध्ये नोव्हेंबरमध्ये ब्लडी नोव्हेंबर असा ते आंदोलन ओळखलं जातं, त्यामध्ये 2000च्या वर लोक मारली गेली. 2020 मध्ये मासा अमिनी ही जी एक बाई किंवा मुलगी होती तिने हिजाबला विरोध केला म्हणून या मुल्ला लोकांच्या सैनिकांनी तिला मारून टाकलं आणि त्यामध्ये 500च्या वर लोक मेली. जानेवारी 2026 म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये जे आंदोलन झालं त्याच्यात हजारो लोक मारली गेली. आणि या उपर म्हणजे हे जे मी काही म्हणतो आहे ही आंदोलनं तर जगप्रसिद्ध आहेतच, परंतु या उपर आपण ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही जगातली सगळ्यात मोठी लिबरल संस्था समजली जाते. ती लिबरल संस्था इराणच्या संदर्भात काय बोलते ते जर का आपण पाहिलं आणि त्या संस्थेचा जर का आपण आढावा इराणच्या संदर्भातला तो जर का अभ्यासाला घेतला तर ॲम्नेस्टी इंटरनॅशनल असं म्हणते एन्फोर्स डिसअपिअरन्सेस अँड टॉर्चर अँड अदर इल ट्रीटमेंट.
म्हणजे लोकांना गायबच करून टाकायचं. हा एक प्रकार इराणमध्ये चालू आहे. द इस्लामिक पिनल कोड रिटेन पनिशमेंट्स अमाउंटिंग टू टॉर्चर इन्क्लुडिंग फ्लॉगिंग, ब्लाइंडिंग, अँप्युटेशन, क्रुसिफिक्शन, स्टोनिंग. म्हणजे आपण मध्ययुगीन काळात जगत असल्यासारखी परिस्थिती इराणमध्ये. काय काय म्हटलंय बघा. फ्लॉगिंग म्हणजे फटके मारणं, ब्लाइंडिंग म्हणजे अंध करून टाकणं, अँप्युटेशन म्हणजे हातपाय तोडणं, आणि क्रुसिफिक्शन म्हणजे सुळावर चढवणं, आणि स्टोनिंग आणि दगडाने मारणं, अशा प्रकारच्या शिक्षा. कोर्ट्स इश्यूड ॲटलिस्ट 186 फ्लॉगिंग सेंटेन्सेस. त्याच्यानंतर आर्बिट्ररी डिटेन्शन अँड अनफेअर ट्रायल्स. हे आर्बिट्ररी डिटेन्शन अँड अनफेअर ट्रायल्स, अम्नेस्टी इंटरनॅशनल असं म्हणतं की डिसिडंट्स मेहदी करूबी, मीर हुसेन मोसावी आणि झहारा रनवराट त्यांचे 14 वर्ष हे ते डिटेन्शनमध्ये आहेत. म्हणजे जे भारतात चाललंय तेच इराणमध्ये चालू आहे, असं तुम्ही लक्षात घ्या. विमेन्स अँड गर्ल्स राईट. आता विमेन्स आणि गर्ल्स राईट्समध्ये इराणची परिस्थिती काय आहे, तर लिगल एज ऑफ मॅरेज इज 13 इयर्स. मग मुलीचं वय 13व्या वर्षी तिला लिगली लग्न करता येतं. आणि नुसतं एवढंच नाही, ती जर का 13 वर्षापेक्षा लहान असेल तर तिचे आई वडील या मुल्ला लोकांची परवानगी घेऊन तिचं लग्न लावू शकतात. म्हणजे ही एक थोडी उदाहरणं मी आपल्यासमोर देतोय की हा जो अली खामेनेई होता मुल्ला, तो मुल्ला जणू काही संत असल्यासारखा प्रचार आपण प्रसारमाध्यमांवरती बघतोय. पण हा मुल्ला आपल्या लोकांना कसं वागवत होता याचा जरा तुम्ही आढावा घ्या. म्हणजे अमेरिकेने इराणवर जो हल्ला केला त्याचं समर्थन कुठल्याही प्रकारे एक अमेरिकेचा नागरिक असून मी देखील ते करणार नाही. परंतु असं करताना मुल्ला लोक चांगलं होतं असं मात्र मी अजिबात म्हणणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला असा विचार करायला पाहिजे की जूनमध्ये अमेरिकेने हल्ला केलेला होता, इस्रायलने हल्ला केलेला होता. इराणचे जे अणुप्रकल्प होते त्या प्रकल्पांवरती अमेरिकेने आणि इराण आणि इस्रायलने हल्ला केला होता. आणि त्या हल्ल्यामध्ये इराणची आण्विक क्षमता पूर्णपणे नष्ट झालेली होती. असं झालेलं असताना मग आता पुन्हा हल्ला करण्याचं कारण काय, ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. तर मला स्वतःला असं वाटतं की जूनमध्ये जे आण्विक प्रकल्पांवरती हल्ले झाले, त्या आण्विक प्रकल्पांवरती हल्ले झाल्यानंतर इराणची परिस्थिती अत्यंत दोलायमान अशी झालेली आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत दोलायमान झालेली आहे, डबघाईला आलेली आहे. इराणचं तेल विकण्यावरती बंदी आहे. अशामुळे इराणचं जे सरकार आहे ते अत्यंत कमकुवत झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे जर का रेजिम चेंज म्हणजे सत्तापालट करायचं असेल तर हीच योग्य वेळ आहे असं इस्रायल आणि अमेरिकेच्या राजकारण्यांना वाटलं. ही पहिली गोष्ट माझ्या मते. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की इराणनी अण्वस्त्र निर्माण करणार नाही असं स्पष्टपणे कुठेही वाटाघाटींमध्ये सांगितलं नाही. आण्विक क्षमता आम्ही मेंटेन करू असं त्यांनी सांगितलं, परंतु अण्वस्त्र निर्माण करणार नाही असं त्यांनी कुठेही म्हटलं नाही. मग ह्याचा परिणाम इस्रायलवर कसा होईल, तर इस्रायल हा देश आहे असंच मानत नाही. तसंच इस्रायलला ह्या जगातून आम्ही नष्ट करू अशा बढाया इराण मारत असतो. अशा वेळेला जर का इराणच्या जवळ अण्वस्त्र असेल तर ते इस्रायलच्या अस्तित्वालाच धोकादायक आहे. हा एक मोठा विचार इस्रायली जनतेमध्ये रुजलेला आहे, इस्रायली राजकारण्यांमध्ये रुजलेला आहे. त्यामुळे इराणला कोणत्याही प्रकारे डोकं वर काढू देता कामा नये अशी त्यांची भूमिका आहे. आणि अमेरिकेचं राजकारण जर का तुम्ही पाहिलं तर अमेरिकेत एक वेळ तुम्ही अमेरिकन सरकारवर, अमेरिकन लोकांवर किंवा अमेरिका या देशावर एक वेळ तुम्ही टीका केलेली चालेल, पण इस्रायलवरती जर का तुम्ही टीका केली तर तुम्ही राजकारणातून उद्ध्वस्त होता. ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये इराण हा इस्रायलचं अस्तित्व स्वीकारायला तयार नाही. इराण हे अण्वस्त्र निर्माण करणार नाही अशी ग्वाही द्यायला तयार नाही.
अशा परिस्थितीमध्ये इस्रायलला बिगेस्ट सपोर्टर इन देअर एंटायर जर्नी 1947 सालापासून आतापर्यंतची जी जर्नी चालू आहे, म्हणजे जवळपास 80 वर्षांची जी जर्नी इस्रायलची चालू आहे, त्यामध्ये इस्रायलला डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा साथीदार अमेरिकेतनं देखील मिळालेला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या आता ज्यू झालेली आहे, त्यांचे जावई ज्यू आहेत आणि त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा भक्कम पाठिंबा इस्रायलला आहे. त्यामुळे आत्ताच काही केलं तर करता येणं शक्य आहे, असा एक विचार अमेरिका आणि इस्रायल यांच्या राजकारण्यांमध्ये असावा आणि त्यातून इस्रायलनी अमेरिकेच्या गळी हे नक्की उतरवलं की इस्लामिक सत्ता तिथं जी आहे ती उलथवून टाकली पाहिजे. आता याचे परिणाम काय होतील हे देखील आपण विचारात घेतलं पाहिजे, कारण याचे परिणाम हे संपूर्ण जगाला भोगायला लागणार आहेत. सर्वप्रथम इराणचं जे पोर्ट ऑफ हॉर्मुझ हे जे आहे, हे जे बंदर आहे, त्या बंदरातून होणारी व्यापारी प्रक्रिया ठप्प होईल की काय अशी मोठी भीती, आणि ही खरी भीती आहे. या बंदरातून साधारणतः 20% ऑइल हे जगाला पुरवलं जातं. त्याच्यामुळे 20% ऑइल आता जगाला पुरवलं जाईल का नाही हे बघण्यासारखं ठरेल. त्याच्यामुळे ऑइलच्या बॅरलची किंमत $100 वरती जाऊ शकेल की काय असं देखील होण्याची शक्यता आहे. आणि असं झालं तर ते संपूर्ण जगाला परवडणारं नाही. त्याच्यामुळे उद्या सोमवारी शेअर बाजारामध्ये ह्या सर्वांचा कदाचित परिणाम दिसू शकेल. त्याचप्रमाणे ऑइलची किंमत वाढते की काय हे देखील आपल्याला उद्या सोमवारी कळू शकेल. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे इराणने अमेरिकेच्या विरोधात हल्ले करण्यासाठी म्हणून आखातातल्या अनेक देशांवर हल्ले चालू केले. आता दुबईचा एअरपोर्ट आहे तिथं देखील हे हल्ले झाले. त्याच्यामुळे हवाई वाहतुकीवरती देखील हा परिणाम होणार आहे. आणि एवढं सगळं करून मुख्य गोष्ट अशी आहे, ती मुख्य गोष्ट म्हणजे की इराणमध्ये सत्तापालट खरोखरीच झाला का हा देखील विचार अमेरिकेच्या राज्यकर्त्यांनी, इस्रायलच्या राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. अली खामेनेई यांची हत्या झाली, परंतु त्यानंतर मुल्ला लोकांचं सरकारवरचं नियंत्रण निदान आत्तापर्यंत तरी पूर्णपणे शाबित आहे. त्याचबरोबर अमेरिकेसारख्या देशाने इराणवरती हल्ला जो केला, तर त्या हल्ल्याला विरोध करण्यासाठी इराणी जनतेने एकत्र यायला पाहिजे आणि त्या हल्ल्याच्या विरोधात प्रतिकार केला पाहिजे, असं आवाहन आता इराणमध्ये केलं जाईल. आणि त्यामुळे इराणमधले जे मुल्ला विरोधी लोक होते ते देखील अमेरिकेच्या विरोधात उभे राहू शकतात. त्यामुळे हा हल्ला करून अली खामेनेई मेले, परंतु सत्ता बदल आणि त्या सत्ता बदलातून इराणमधली जी दिशा आहे राजकारणाची त्याच्यामध्ये होणारा बदल होईल का याची काहीही गॅरंटी देता येत नाही. कारण अगदी मुल्ला लोक सोडून दिली आपण, मुल्ला लोकांचं सरकार जरी गेलं आणि त्या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह सरकार जरी आलं तरी ते प्रोग्रेसिव्ह सरकार इराणची जी अण्वस्त्र क्षमता आहे त्याच्यावरती काही कॉम्प्रोमाइज करेल असं मला तरी वाटत नाही. त्याच्यामुळे या हल्ल्यातून अमेरिकेच्या पदरात आणि इस्रायलच्या पदरात नक्की काय पडेल ह्याबद्दल एक शंकाच मनामध्ये निर्माण होते. आणि अशा वेळेला अमेरिकन सैनिकांच्या हत्या व्हायला लागल्या, अमेरिकन सैनिक मारले गेले, तर मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोठा बिकट असा प्रसंग निर्माण होईल यात काही शंका नाही. एकंदर ही परिस्थिती जर का आपण पाहिली तर डोनाल्ड ट्रम्प रूपी भस्मासूर, ज्याला अनेकांनी खतपाणी घातलं, अबकी बार ट्रम्प सरकार अशा घोषणा भारतातनं दिल्या गेल्या, तर तो भस्मासूर जगाचा अंत केल्याखेरीज राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते की काय असा विचार आपल्याला आज करायला लागतो दुर्दैवाने. इराणच्या युद्धाचं पुढे काय होईल ते आपण बघूच या, परंतु हे युद्ध तातडीने थांबावं आणि एक काहीसं नॉर्मलसी पुन्हा प्रस्थापित व्हावी
एवढीच आपण अपेक्षा इथे करू शकतो. यानंतर अमेरिकेत अजून एक महत्त्वाची घटना घडली की जिचे दूरगामी परिणाम अमेरिकेवरती होणार आहेत. आणि ती घटना म्हणजे पॅरामाउंट ही जी कंपनी आहे, ही पॅरामाउंट सिनेमा बनवणारी ही जी कंपनी आहे, ती कंपनी आता वॉर्नर ब्रदर्सला विकत घेणार आहे. वॉर्नर ब्रदर्स ही हॉलिवूडची मोठी संस्था आणि जुनी संस्था आहे. त्या संस्थेला पॅरामाउंट आता विकत घेणार आहे. आणि हे जे काही याचा जो काही व्यवहार झाला तो $111 बिलियन, $31 पर शेअर इन कॅश. त्याच्यानंतर $7 बिलियन रेग्युलेटर टर्मिनेशन फी. म्हणजे जर का अमेरिकेतल्या रेग्युलेटर्सनी हे डील करायला विरोध केला आणि हे डील झालं नाही तर $7 बिलियन पॅरामाउंट वॉर्नर ब्रदर्सला देईल. आणि पॅरामाउंट वॉर्नर ब्रदर्सला $2.8 बिलियन अजून देणार आहे, कारण वॉर्नर ब्रदर्सनी नेटफ्लिक्सचा जो प्रस्ताव होता तो धुडकावून लावला. आणि याचं जे ॲग्रीमेंट होतं, याचा जो करार होता, करार 27 फेब्रुवारी रोजी कागदोपत्री नक्की झाला. आता या पॅरामाउंटनी वॉर्नर ब्रदर्सला विकत घेण्यामागे काय इतिहास आहे तो आपण जरा बघू. तर मागच्या वर्षी नेटफ्लिक्सने वॉर्नर ब्रदर्सला अशी ऑफर दिली की आम्ही साधारण $83 बिलियन तुम्हाला देतो, म्हणजे 27.75 $27.75 पर शेअर असे देऊन आम्ही तुमची कंपनी विकत घेतो, असा प्रस्ताव मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये दिला गेला. आणि तो प्रस्ताव दिल्यानंतर पॅरामाउंट स्कायडान्स हा जो अमेरिकन स्टुडिओ आहे त्यांनी होस्टाईल बिड लॉन्च केली. होस्टाईल बिड याचा अर्थ एकाने कोणीतरी प्रस्ताव दिलेला आहे तर त्याच्या विरोधात अधिक रकमेचा प्रस्ताव द्यायचा, याला होस्टाईल बिड असं म्हणतात. आणि त्यांनी $30 पर शेअर इथपर्यंतची ऑफर वॉर्नर ब्रदर्सला दिली. आणि तरी देखील वॉर्नर ब्रदर्सच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरने त्यांच्या शेअर होल्डर्सना सांगितलं की नेटफ्लिक्सची ऑफर चांगली आहे, ती आपण घ्यायला पाहिजे. आणि हे झाल्यानंतर मात्र पॅरामाउंटनी त्यांची जी ऑफर आहे ती $31 पर शेअर ऑल कॅश, म्हणजे 27.7 आणि $31 म्हणजे $3.3 ॲडिशनल पर शेअर आणि ऑल कॅश असा करार करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर दिला. आणि अशा वेळेला नेटफ्लिक्सने या व्यवहारातून माघार घेतली. आणि नेटफ्लिक्सने माघार घेतली त्यामुळे वॉर्नर ब्रदर्सच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी पॅरामाउंटची ही ऑफर किंवा हा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला. आता पॅरामाउंटनी जर का वॉर्नर ब्रदर्सला विकत घेतला आणि त्याला जर का रेग्युलेटर्सनी परवानगी दिली तर काय काय होणार आहे हे लक्षात घ्या. हे जर का झालं तर पॅरामाउंटच्या ताब्यामध्ये CBS, अमेरिकेतली अत्यंत विश्वासार्ह अशी वृत्तसंस्था, CNN तर आपल्या सगळ्या जगात आपल्याला माहिती आहे, त्याचबरोबर HBO मॅक्स, फूड नेटवर्क, TBS अशा अनेक मालमत्ता चॅनल्सच्या दृष्टीने आपण विचार केला तर त्या पॅरामाउंटच्या ताब्यात येणार आहेत. आणि ह्या मालमत्तांपैकी CBS आणि CNN हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण CBS आणि CNN यांची भूमिका ही नेहमी ट्रम्प विरोधी राहिलेली आहे. आणि पॅरामाउंटचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ते ट्रम्प यांचे मित्र डेव्हिड एलिसन यांचा मुलगा आहे तो. त्याच्यामुळे CBS आणि CNN पॅरामाउंटच्या ताब्यात गेलं तर त्यांच्या वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचा काय त्याच्यावरती परिणाम होईल हे बघणं महत्त्वाचं ठरेल. आणि त्याचप्रमाणे जर का आपण वॉर्नर ब्रदर्सची मालमत्ता पाहिली तर त्यामध्ये काय काय येतं, तर त्यामध्ये HBOच्या मार्फत गेम ऑफ थ्रोन्स, स्टार ट्रेक, लॉर्ड ऑफ द रिंग्स, त्याच्यानंतर DCची एंटायर फ्रँचाइज, हॅरी पॉटर, अशा सर्व ज्या मालमत्ता आहेत त्या पॅरामाउंटच्या ताब्यात जातील. आणि त्याच्यामुळे पॅरामाउंट हा जगातला अत्यंत महत्त्वाचा असा स्टुडिओ ठरेल
की जो ठरवेल आपण काय बघायचं ते. हे लक्षात घ्या. आज जगात सगळीकडे हेच चालू आहे की श्रीमंत लोकांच्या आणि तेही काही मुठभर श्रीमंत लोकांच्या ताब्यात सर्व सत्तास्थानं असतात. इव्हन एंटरटेनमेंटच्या गोष्टी देखील असतात. भारतात देखील तुम्ही बघा, अंबानींचा जिओ आणि अंबानींचं रिलायन्स एंटरटेनमेंट, त्यांचं जे काही चालू आहे ते वॉल्ट डिस्नेनी घेतलेलं आहे. तर हे जे काही आहे ते जगातल्या मुठभर लोकांच्या ताब्यात ही सर्व सत्ता केंद्र जाताना आपल्याला दिसतात. पॅरामाऊंटचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ते आहेत डेव्हिड एलिसन. आणि डेव्हिड एलिसन हे लॅरी एलिसन, जे ओरॅकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते, त्यांचे सुपुत्र. आणि लॅरी एलिसन हे ट्रम्प यांचे मोठे समर्थक आहेत. हे इस्रायलचे देखील मोठे समर्थक आहेत. आणि डेव्हिड एलिसन यांनी स्कायडॅन्स मीडिया म्हणून कंपनी स्थापन केली, की ज्याच्यामध्ये मिशन इम्पॉसिबल हे जर का सिनेमे आपण पाहिले असतील तर ते स्कायडान्स एंटरटेनमेंटचे होते, स्कायडान्स मीडियाचे होते. आणि त्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे. त्याच्यानंतर टर्मिनेटर मूव्हीजच्या प्रोडक्शन्समध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. आणि स्कायडॅन्स आणि पॅरामाऊंट यांचं मर्जर झालं आणि ते जे मर्जर झालं त्याच्यातून स्कायडॅन्स हे नाव न ठेवता पॅरामाऊंट हे नाव ठेवलं गेलं. ते $8 बिलियन डील होतं. आणि त्यानंतर डेव्हिड एलिसन हे पॅरामाऊंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. आणि लॅरी एलिसन्स च्या संदर्भामध्ये आपण थोडंसं बघू. लॅरी एलिसन हे ओरॅकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ते ट्रम्प यांचे मोठे समर्थक आहेत, परंतु ते काही आपल्या वादग्रस्त विधानांमुळे देखील प्रसिद्ध आहेत. त्यांनी काही जी वादग्रस्त विधानं केलेली आहेत ती आपण थोडक्यात बघू. की सिटीजन्स विल बी ऑन देअर बेस्ट बिहेवियर बिकॉज वी आर कॉन्स्टंटली रेकॉर्डिंग अँड रिपोर्टिंग एव्हरीथिंग दॅट इज गोइंग ऑन. म्हणजे एआयच्या माध्यमांच्या अंतर्गत वेगवेगळे जे CCTV आहेत त्यांच्या माध्यमांच्या अंतर्गत आपण सगळा डेटा तो कलेक्ट करायचा, अशी त्यांची भूमिका आहे. ही ॲडेड दॅट पोलीस ऑफिसर्स वुड बी सुपरवाइज्ड ॲट ऑल टाइम्स. त्याच्यानंतर 2013 मध्ये त्यांनी असं म्हणलं की NSA, नॅशनल सिक्युरिटी एजन्सी जी आहे अमेरिकेतली, एडवर्ड स्नोडन वगैरे आपण संदर्भ लक्षात असेल तर आपल्या लक्षात येईल, तर ही गुप्तचर संस्था आहे. आणि NSAच्या ताब्यामध्ये मोठमोठ्या टेक्नॉलॉजीज आहेत. त्याच्यानंतर गुप्तपणे एखादी गोष्ट रेकॉर्ड करणं किंवा स्पाईंग करणं, ह्या टेक्नॉलॉजीज NSAकडे भरपूर आहेत. तर NSAची मास सर्व्हेलन्स, त्याच्या बाबतीत ते म्हणले की मास सर्व्हेलन्स इज ॲब्सोल्युटली इसेन्शियल. अमेरिकेमध्ये मास सर्व्हेलन्स अशा प्रकारे करायला बंदी आहे, परंतु एलिसन यांचं मत आहे की तो असा मास सर्व्हेलन्स सगळ्या अमेरिकेत केला गेला पाहिजे. आता लक्षात घ्या, यांच्या ताब्यात कोणत्या कोणत्या संस्था येणार आहेत हे आपण पाहिलं. या माणसाची वृत्ती काय आहे ते आपण पाहिलं. आणि त्यांनी असं म्हटलं, प्रायव्हसी इज अन इल्युजन. आता उद्या ह्यांचे काही फोटो जर का प्रसिद्ध झाले तर हे प्रायव्हसी इज अन इल्युजन असं म्हणतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु बोलताना हे काय म्हणतात ते तुम्ही बघा. आणि अशा प्रकारे जी व्यक्ती आहे, अशा व्यक्तीच्या हातामध्ये जर का इतकी ताकद येत असेल, लॅरी एलिसनचा मुलगा डेव्हिड एलिसन, आणि डेव्हिड एलिसनने पैसे घेतले लॅरी एलिसनकडनं, आणि ह्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये सर्व प्रसार माध्यमं, सर्व बातम्या, वृत्तपत्र किंवा वृत्तसंस्था असं आपण म्हणू, ह्या ताब्यात गेल्या. ॲमेझॉनच्या जेफ बेझोसकडे वॉशिंग्टन पोस्ट आहे. तर सत्ता कोणाच्या ताब्यात नक्की आहे आणि आपल्याला नक्की काय फीड केलं जाईल याची नुसती कल्पना केलेली बरी. प्रकारे अमेरिकेत या आठवड्यात ह्या घडामोडी घडल्या. ह्याचे जगावर दूरगामी परिणाम होतील यात काहीही शंका नाही. आणि ते आपण पुढच्या आठवड्यांमध्ये आपल्याला स्वतःलाच अनुभवायला येतील, दुर्दैवाने असं म्हटलं पाहिजे. आता नेहमीप्रमाणे आपण ह्या कार्यक्रमाची सांगता एका कवितेच्या वाचनाने करतो.
तर ती कविता आज आपण आता वाचणार आहोत. आणि आज आपण मंगेश पाडगावकरांची कविता वाचणार आहोत. प्रेम म्हणजे प्रेम असतं. ही कविता तशी खूप प्रसिद्ध झालेली कविता आहे आणि फेमस कविता आहे. पण मंगेश पाडगावकरांच्या स्टाईलमध्ये लिहिलेली ही कविता पुन्हा पुन्हा वाचावी असं वाटतं, तर ती आपण वाचणार आहोत. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे. तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीतून इश्क म्हणून प्रेम करता येतं. उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं. कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात. जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवतं ना? तुमची आमची 16 जेव्हा सरली होती, आठवतं ना? तुमची आमची 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती. लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो. होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो. बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं, प्रेमानेच अलगत वर काढलं असतं. तुम्हाला ते कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं. तुम्हाला ते कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम बिम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात. प्रेम बिम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात. प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात. प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात. असाच एक जण चक्क मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही. आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही. 5 मुलं झाली तरी प्रेम बीम सुद्धा केलं नाही. 5 मुलं झाली तरी प्रेम बीम सुद्धा केलं नाही. आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का? आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का? त्याला वाटतं मला पटलं. त्याला वाटतं मला पटलं, तेव्हा मी इतकंच म्हटलं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने. एक चॉकलेट अर्ध खाल्लं असेल गोडीने. भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासनतास फिरला असाल. भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासनतास फिरला असाल. झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा. 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं. घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. फार सुरेख अशी कविता आहे मंगेश पाडगावकरांची. या कवितेच्या वाचनाने आपल्या कार्यक्रमाची आता सांगता होईल. जे द ट्रूथ इज ऑलवेज ॲट द सोर्स. द ट्रूथ इज ऑलवेज ॲट द सोर्स. सत्य हे नेहमी उगमापाशी सापडतं. नमस्कार.